माळाकोळी ग्रामपंचायतीचा बोगस कारभाराला युवकाचे श्रमदानातून चोख उत्तर। माळाकोळी ग्रामपंचायतीचा निष्क्रिय व अपारदर्शक कारभाराविरोधात गावातील युवकांनी स्वतः नाल्या स्वच्छ करून श्रमदानातून एक आदर्श निर्माण केला आहे। गावातील संडास पाणी, तुंबलेल्या नाल्या व अस्वच्छतेबाबत वारंवार ग्रामपंचायत सदस्य, सरपंच तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली होती। मात्र प्रत्येक वेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडून निधी उपलब्ध नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। या सर्व गोष्टीला कंटाळून तरुणांनी पुढाकार घेऊन नाले साफसफाईचा निर्णय घेतला व हे फक्त एका दिवसापुरतं मर्यादित न राहता गावातील प्रत्येक नाली साफ होईपर्यंत ही मोहीम थांबणार नाही। जर ग्रामपंचायतीकडे निधीच नव्हता तर 14वा व 15वा वित्त आयोग, मनरेगा आणि इतर विकास योजनांमधून प्राप्त झालेला लाखो रुपयाचा निधी नेमका गेला कुठं, हा प्रश्न आता गावातील युवक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। ग्रामपंचायत प्रशासनाने गावाचा कारभार पारदर्शक ठेवण्याऐवजी माहिती लपवण्याची भूमिका घेतल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीने विकास कामांवर झालेला खर्च, प्राप्त निधी आणि त्याचा वापर याचा संपूर्ण हिशोब ग्रामसभेसमोर व गावकऱ्यांसमोर जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे। आज ज्या कामांसाठी ग्रामपंचायत जबाबदार आहे ती कामे गावातील युवकांना स्वतःच्या श्रमातून करावी लागत असतील तर हा ग्रामपंचायत प्रशासनाचा अपयशाचा जीवंत पुरावा असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। नमस्कार। आज माळाकोळीतील तरुणांनी ज्याप्रमाणे त्यांनी ठरवलं होतं तो शब्द आज आम्ही पाळलेला आहे। दिनांक 26/5/2026 आम्ही ग्रामपंचायत माळाकोळीला रीतसर अर्ज केला होता की येणाऱ्या पाऊस काळाच्या अगोदर गावातील सर्व नालेसफाई करून घ्या। वारंवार अर्ज देऊन, मुखी तक्रार देऊन ग्रामपंचायतनं कुठलेच उत्तर मिळालं नाही की नालेसफाई केली नाही आणि ग्रामपंचायतचं शेवटी उत्तर मिळालं की आमच्याकडे निधी उपलब्ध नाहीये। मग यावर निर्णय म्हणून किंवा एक गांधीगिरी म्हणून गावातील तरुणांनी श्रमदानातून आपणच आता नालेसफाई करायची व खोरे टोपले घेऊन मैदानात उतरायचं हा निर्धार करून काल आमची बैठक झाली व आज आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून ते 9-10 वाजेपर्यंत गावातील कंप्लीट 1 ते 2 गल्ल्याच्या नाल्या आम्ही साफ केलेल्या आहेत आणि हेच श्रमदान इथून पुढे गावातील पूर्ण नाल्या सफाई होईपर्यंत थांबणार नाही व इथून पुढे सुद्धा गावच्या हितामध्ये जे कोणते विकास कामं असतील त्यामध्ये आम्ही कधीही अग्रेसर राहू। त्या तरुणांचा राजकारणाशी कुठलाच संबंध नाही। आमच्या मनामध्ये फक्त एकच आहे की गावचा पूर्णपणे विकास व्हावा, एवढी जी मोठी ग्रामपंचायत आहे, एवढा जो मोठा निधी येतोय त्याचा कुठं ना कुठंतरी वापर व्हावा, या विचाराने, या ध्येयाने आज हे तरुण मैदानात उतरलेत आणि याचा शेवट आम्ही नक्कीच गोड करू।